संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज त्यानंतर बिद्री आणि आता आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीची चुरस पाहायला मिळाली आणि या तिन्ही साखर कारखान्यावरती वर्चस्व मिळवलेलं आहे। हसनजी मुश्रीफ आपल्यासोबत आहेत। सर, तिन्ही साखर कारखान्यावरती आपलं वर्चस्व आहे, कशा प्रकारे या साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी तुम्ही रणांगणात उतरला होता? नाही, हे खरं आहे की पहिल्यांदा आप्पासाहेब नरवडे सहकारी साखर कारखाना गडिंग्लजची निवडणूक झाली। त्यानंतर दुधगंगा बेदंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीची निवडणूक झाली आणि आजच आजरा तालुका शेतकरी सहकारी संघाची कारखान्याची निवडणूक झाली आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये फार चांगल्या फरकाने विजय मिळाला। याबद्दल मी त्या सर्व सभासदांचं मनपूर्वक अतिशय विनयानं त्यांचं आभार मानतो आणि हा जो विजय आहे हा त्या सभासदांचा आणि सभासदांनी आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी दिलेला विजय असं मी मानतो। आजरा साखर कारखान्याचा 105 कोटींचा हा कारखाना आहे, 120 कोटींचं कर्ज आहे। जिल्हा बँकेचे तुम्ही चेअरमन आहात। येत्या काळामध्ये आजरा सहकारी साखर कारखाना कशा प्रकारे कामं करणार आहे? नाही, आजरा कारखान्याची तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 110 कोटी रुपये मालमत्ता आहे आणि 140 कोटीचं कर्ज आहे। फार मोठं संकट आर्थिक त्या कारखान्यावर आहे। त्यासाठी आपल्याला उपपदार्थांची निर्मिती करावी लागेल, को जनरेशन करावं लागेल, त्यानंतर इथेनॉल निर्मिती करावी लागेल आणि हा टप्प्याटप्प्याने हे कर्ज आपल्याला कमी करून हा कारखाना सुस्थितीत आणावा लागेल। त्यासाठी सभासदांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रयत्न करू। येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा असणार आहे? कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना कशा प्रकारे या सगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे? नाही, त्याबद्दल केंद्र सरकारनं सूत्र ठरलं आहे FRPचं। त्यामध्ये कारखाना कितीही अडचणीत असला काय असला तर FRP ही सूत्राप्रमाणे दिलीच पाहिजे। ती 14 दिवसाच्या आत दिली पाहिजे असा कायदा असल्यामुळं शेतकऱ्यांच्या देण्यामध्ये काय फारसं होत नाही। नाहीतर मग शेवटी कायद्याप्रमाणे साखर ताब्यात घेऊन विकून शेतकरी पैसे जिल्हाधिकारी देऊ शकतात असा कायदा आहे। आता ह्यामध्ये ज्या अडचणी आहेत की कारखान्याला उपपदार्थ नसल्यामुळे हा कारखाना तोटा झाला आहे, ते आपल्याला उपपदार्थाची निर्मिती करावी लागेल। नक्कीच संपूर्णतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या कारखान्यांचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून या तिन्ही साखर कारखान्यावरती वर्चस्व मिळवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।